हॅलो, आवाज नाही येत. No matter where I go, every time I look back on.
प्रमुख गेस्ट जॉईन झालेत का? सानिया, हॅलो हॅलो, हा हा बोल सांग. ठीक आहे मी कॉल करतो सरांना. आले, चालेल. हा चालेल. मी ह्याच्यावर लॅपटॉपवर बघत होतो पण ते होत नाही म्हणून परत याच्यावर आलो. हा चालेल सर, चालेल. हो चालेल. स्टार्ट कर. सर्वांना शुभ सकाळ. आज दिनांक 5 सप्टेंबर 2021. आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करीतो. अशा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विलास पाटील सर यांचं मी मनापासून स्वागत करीते. तसेच श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान यांचे सचिव अनिता ढोबे मॅम यांचंही मी मनापासून स्वागत करीते व इन ऑफिसर अभिजित शिंदे सर यांचंही मनापासून स्वागत आहे. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सचिन फुगे सर व राष्ट्रीय सेवा योजना एकांकीचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर गणेश पवार सर व येथे जमलेले सर्व आदरणीय शिक्षक वृंद ज्यांच्यासाठी खास हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यांच्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करीत आहे. सज्ज सारे लोक आहे क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे तेज जसे पौर्णिमेचे, त्या मनालाही कळले भाव माझ्या या मनाचे, गोड मानवने घ्या रसिक हो शब्द माझ्या स्वागताचे. सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढील प्रस्तावना करण्यासाठी मी मृणाली बनसोडे यांना आमंत्रित करते. धन्यवाद. धन्यवाद श्रद्धा. सर्वांना शुभ सकाळ. सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या सर्व गुरुजनांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या या शुभ दिनी कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले निवृत्त संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील माननीय डॉक्टर विलास पाटील सर, तसेच श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या श्रीमती अनिता ढोबळे मॅडम, तसेच इन ऑफिसर अभिजित शिंदे सर यांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर सचिन फुगे सर, कार्यक्रम अधिकारी माननीय डॉक्टर गणेश पवार सर यांचे मी हार्दिक स्वागत करते. तसेच महाविद्यालयातील सर्व आदरणीय प्राध्यापक वृंद, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करते. आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन. दिनांक 5 सप्टेंबर 1888 ला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक विद्यार्थीप्रिय, आदर्श शिक्षक, दार्शनिक आणि विचारवंत तर होतेच, त्याबरोबरच भारताचे प्रथम उपराष्ट्रपती तर दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांना सन 1954 मध्ये भारतीय सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले होते. केवळ ज्ञान आणि विज्ञानाच्या मदतीनेच आनंदी आणि सुखी जीवन संभव आहे या विचारांचे ते होते. शिक्षेच्या क्षेत्रात त्यांचे योगदान नेहमी आठवण केले जाते. त्यांचा सन्मान म्हणून 5 सप्टेंबरचा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा करतो. आजचा शुभ दिवस आपणा सर्वांकरिताच अत्यंत महत्वाचा आहे, कारण ज्यांनी आपणास जीवनभर अगदी भरभरून दिले, जीवनाला एक दिशा आणि ध्येय दिले, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला आणि आजपर्यंत जे आपणास अशा अमूल्य गोष्टी देतच आले आहेत, अशा आपल्या गुरुवर्यांचा, आपल्या मार्गदर्शकांचा
आपल्या जीवनाचा लोखंडाचे सोने करणाऱ्या आपल्या जीवनातील दीपस्तंभाचे पूजन करण्याचा आजचा दिवस. म्हणून आजच्या या दिवशी आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, महिलांकरिता प्रथम शाळा काढणारे थोर महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, परमपूज्य साने गुरुजी, तसेच विद्यादान हे जीविताचे परम कर्तव्य मानणारे, लहान खेड्यागावात डोंगरी भागात जाऊन शिक्षणाचे कार्य करणारे अशा सर्व गुरुजनांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. तर यापुढील कार्यक्रमाची सूत्रे मी सुहासिनी पारडे यांच्याकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद मृणाली. तर आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा दर्शनशास्त्र या विषयाचे प्राध्यापक, पुढे विद्यालयाचे कुलगुरू, विश्व शिक्षा आयोग या क्षेत्राचे अध्यक्ष, ते सभापती, उपराष्ट्रपती आणि नंतर भारताचे महान राष्ट्रपती असा त्यांचा खडतर जीवन प्रवास एका चित्रफितीच्या द्वारे पाहूयात. दिशा. सर्वपल्ली राधाकृष्णन देश के पहले उपराष्ट्रपति, in some modest measure the great faith of my people and devote the few years left to me to their service. बेजोड़ शिक्षाविद, महान दार्शनिक और हिंदू दर्शन के विद्वान 5 सितंबर 1888 को दक्षिण भारत में चेन्नई से 64 किलोमीटर दूर तिरुत्तनी में जन्म। तिरुत्तनी में शुरुआती पढ़ाई, इसके बाद चेन्नई के क्रिश्चियन कॉलेज से दर्शन शास्त्र में MA। 1909 में चेन्नई के प्रेसिडेंसी कॉलेज में दर्शन शास्त्र के प्राध्यापक, मैसूर और कोलकाता यूनिवर्सिटी में प्रोफेसर के रूप में कई साल अध्यापन। 1931 में आंध्र विश्वविद्यालय, 1939 में बनारस हिंदू विश्वविद्यालय के कुलपति, 1948 में विश्वविद्यालय शिक्षा आयोग के अध्यक्ष, 1949 से 1952 तक सोवियत संघ में भारत के राजदूत, 13 मई 1952 से 12 मई 1962 तक राज्यसभा के सभापति के रूप में काम। सदन का नाम राज्यसभा रखे जाने का ऐलान भी राधाकृष्णन ने ही किया था। 1954 में देश के सर्वोच्च भारत रत्न सम्मान से सम्मानित। 10 वर्ष तक उपराष्ट्रपति रहने के बाद 1962 में देश के राष्ट्रपति बने। Will to the best of my ability preserve, protect and defend the Constitution and the law and devote the few years left to me to their service. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन का जन्मदिन शिक्षक दिवस के रूप में मनाया जाता है। 17 अप्रैल 1975 को देहावसान। My whole attempt in my pretty long life, in my writings, speeches and works, was to promote the unity of the world on the basis of mind and spirit. धन्यवाद दिशा. शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा, पवित्र्याचा. शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा, शिक्षक शब्दाने ज्ञान वाढविणारा, शिक्षक जगण्यातून जीवन घडविणारा,
शिक्षक तत्वातून मूल्ये फुलवणारा. देह दिसते तिथे नेतो तो शिक्षक. सत्य ते शिकवतो, सत्य वदवून घेतो तो शिक्षक. ज्ञानाची ओळख पूर्णत्व म्हणजे शिक्षक. निस्वार्थ तळमळीने शिकवतो तो शिक्षक. आमचे जीवन घडविणाऱ्या अशा या शिक्षकांबद्दल महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी मिळून शिक्षक दिनानिमित्त तयार केलेला शॉर्ट बट स्वीट असा व्हिडिओ बघूयात. दिशा. समझाते जो रहे कैसे जीनी है जिंदगी और कैसे नहीं, कभी डांट के कभी प्यार से समझाई बातें सभी. मेरे टीचर मेरे गुरु है वही, मेरे टीचर मेरे गुरु है वही. शरारतें सारी बदमाशियां अनजाने में हुई हमसे जो भी गलतियां, कैसे प्यार से आपने हर दफा हर बार माफ हमें है किया. मानना मैं खुदा की जो आपसे मत न हो, कोई भी राह चल दूं जो आपका साथ हो. वक्त की थी जिसने सिखाई हमें, जिसने दिखाई थी राहें मंजिल की ओर की. कैसे जीनी है जिंदगी और कैसे नहीं, कभी डांट के कभी प्यार से समझाई बातें सभी. मेरे टीचर मेरे गुरु है वही, मेरे टीचर मेरे गुरु है वही, मेरे टीचर मेरे गुरु है वही, मेरे टीचर मेरे गुरु है वही. धन्यवाद. तसेच धन्यवाद रोहन पंडित या अप्रतिम व्हिडिओसाठी. तर सादर करीत आहोत अशा या विशेष शिक्षक दिनी शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांकडून सुंदर अशी कविता. डियर टीचर्स, आप लोग कितनी मेहनत करते हो ना हमारे लिए. हमारी शैतानियों को भी झेलते हो सिर्फ हमें पढ़ाने के लिए. अभी डांट लगाई और अगले ही पल गुस्सा गायब हो जाता है. हमें वर्स्ट बैच तो कहते हो, पर सच बताना हमारी क्लास में ही आपको सबसे मजा आता है ना. और अब सोचता हूँ कि हम जैसी हरकतें करते हैं तो हम पे गुस्सा आना तो लाजमी है. कभी कम मार्क्स आते हैं तो आप मोटिवेट भी कितना सही करते हो. आपके सपोर्ट की बिल्कुल भी कमी नहीं है. आपका लेक्चर के बीच में अपने किस्से सुनाना, मजाक वाली अपनी कुछ बातें बताना, पढ़ाई के दौरान सच में मूड फ्रेश हो जाता है. हमें पता है आप उतनी भी स्ट्रिक्ट नहीं हो, फिर एग्जाम टाइम पे ऐसा क्यों करते हो. पता नहीं इन्विजिलेशन के वक्त आपको हो क्या जाता है. पर जो भी कहो, अपने पेरेंट्स से ज्यादा हम आपके सामने खुले हैं. आजकल ऑनलाइन क्लास में भी कितनी मस्ती करते हैं, तो आज मस्ती से हटके सोचा कि आपको थोड़ा स्पेशल फील करा दूं. बस हमें ऐसे ही आगे समझाते रहना. हैप्पी टीचर्स डे टू यू. धन्यवाद दिशा. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर विलास पाटील सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते सानिया तांबोळ यांना. सानिया तांबोळ. धन्यवाद मृणाली. आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर विलास पाटील सर
यांचं मनापासून स्वागत. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिक्षक वृंद यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम मी डॉक्टर विलास पाटील सर यांची थोडक्यात ओळख आपल्याला करून देईन. तर डॉक्टर विलास पाटील सर आचार्य पदवीधारक, कृषी मृदविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र, भारतीय कृषी अनुसंधान संस्थान नवी दिल्ली आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. पदनामानी कार्य संशोधक सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, शिक्षण संशोधन, प्राध्यापक मृदविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र इसवी सन 2010 पासून, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य विभाग प्रमुख मृदविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र इसवी सन 2010 पासून, तसेच सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य कृषी महाविद्यालय गोलेगाव जिल्हा हिंगोली, कुलसचिव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता निवृत्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. अनुभव 37 वर्ष शिक्षण संशोधन आणि विस्तार, नियोजन आणि विकास, 23 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रशिक्षणातून अनुभव. पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार सरांना 2 वेळा प्रदान करण्यात आलेला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थाचे अध्यक्ष प्राध्यापक श्री के कस्तुरी रंगानी यांच्यातर्फे संदूर संवेदन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट संशोधनासाठी पुरस्कार. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यातर्फे विद्यार्थी आणि समाजामध्ये गांधी विचाराचा प्रसार केल्याबद्दल पुरस्कार. जर्मन सरकारचा मृद विज्ञानामध्ये योगदान दिल्याबद्दल पुरस्कार. मृदगंध पुरस्कार, शांती मल्होत्रा उत्कृष्ट संशोधन पुरस्कार, उत्कृष्ट संशोधनाचा राष्ट्रीय स्तरावर 2 वेळा पुरस्कार. इतर पदांवरील काही अनुभव. अध्यक्ष अधिष्ठाता समन्वय समिती महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे पुणे, अध्यक्ष परीक्षा मंडळ महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे पुणे, सदस्य सचिव विद्वत परिषद आणि परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, अध्यक्ष गुरुकाशी विश्वविद्यालय बठिंडा आणि शिक्षा व विद्यापीठ भुवनेश्वर मूल्यांकन समिती भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली, चेअरमॅन ऑफ PRT ऑफ ICR फॉर गुरुकाशी युनिव्हर्सिटी तलवंडी पंजाब अँड मेंबर ऑफ PRT ऑफ शिक्षा व अनुसंधान युनिव्हर्सिटी ऑफ भुवनेश्वर. सरांचे योगदान उत्कृष्ट प्रयोगशाळा आणि स्मार्ट वर्ग खोल्यांची उभारणी, 200 एकरचा कृषी महाविद्यालयाचा प्रक्षेत्र विकास, वेधशाळेची उभारणी, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संशोधन नियतकालिकातून 156 लेख सरांनी प्रसिद्ध केलेले आहेत. 7 पुस्तके आणि 107 मराठी लेख सरांनी प्रसिद्ध केलेले आहेत. 17 तंत्रज्ञान संशोधन शिफारसी शेतकऱ्यांसाठी प्रसारित, 5 प्रकल्पांचे नियोजन आणि उभारणी, जागतिक बँकेतर्फे हवामान आधारित पीक उत्पादन प्रकल्पाचे समन्वयक, फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा कार्यान्वित, 17 आचार्य पदवीसाठी आणि 30 पदव्युत्तर पदवीसाठी प्रमुख मार्गदर्शन म्हणून मार्गदर्शन आणि मोबाईल ॲप्सची निर्मिती. तसेच काही परदेश भेटी, इस्रायल 6 आठवडे प्रशिक्षण, क्रॉप वेदर मॉडेलिंग 2002, जर्मनी 4 महिने, DFG INSA बायोलॅटरल सायंटिस्ट एक्सचेंज प्रोग्राम फॉर 4 months, दूरस्थ संवेदनावर कार्य 2004, तुर्कीमध्ये 2 आठवडे प्रशिक्षण, माती आणि पाणी संधारण, थायलंड 1 आठवडा, आंतरराष्ट्रीय लिंबूवर्गीय पिकावरील परिसंवादामध्ये लेख आणि उपस्थिती. तसेच इंग्लंडमध्ये 2 आठवडे, युनायटेड किंगडम 2 week हाय लेवल कमिटी फॉर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, तसेच इतर देश नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स भेटी. तर अशा थोर प्रमुख पाहुणे किंवा असे व्यक्तिमत्व आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. तर मी आदरणीय डॉक्टर विलास पाटील सर यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी. धन्यवाद. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. ऐकायला येतंय मी बोलतो ते? हो सर, येतंय सर. आज योगायोग चांगला आहे की मी वाट पाहत होतो की शिक्षक दिनाचा कुठून तर निरोप येईल आणि मला वाटतं सर्वप्रथम गणेशनं फोन केला आणि मग मी त्याला हो म्हटलं आणि बाकीच्या सगळ्यांना नाही म्हणून सांगितलं. कारण मी आज 11-12 वाजेपर्यंत घरी होतो आणि 12 नंतर दुसऱ्या कार्यक्रमाला राहुरी कृषी विद्यापीठात जायचं होतं म्हणून दुपारचे प्रोग्राम कॅन्सल केले. परंतु मला खरंच पुन्हा एकदा आनंद होतोय की तुमच्या सर्वांशी शिक्षक म्हणजे तरुण शिक्षक पर्टिक्युलरली सगळे विद्यार्थी मित्र यांना एक 4 गोष्टी बोलायचं योग आज आहे. बोलणार म्हणजे मी माझे अनुभव सांगणार आहे थोडेसे आणि तुम्हाला त्यामध्ये असं वाटायला नको की पाटील सर स्वतःच सगळं सांगतायत, परंतु त्यामधून तुम्हाला जे चांगलं वाटेल तेवढं उचला आणि बाकीचं पाटील सरांनी सांगितलं काहीतरी सांगून टाकलंय म्हणून सोडून द्या.
मित्रांनो, आपल्याला सर्वाला अभिमान आहे सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा, कारण त्यांनी खरं म्हणजे आपल्याला एक मानांकन प्राप्त करून दिले शिक्षक दिनाच्या निमित्तानं. मदर्स डे असतात, फादर्स डे असतात, व्हॅलेंटाईन डे असतो, परंतु शिक्षक दिन साजरा होणे आणि ते आपल्यासारख्यांना त्यामुळे थोडंसं मान मिळणे समाजामध्ये, ही एक फार अपूर्वाई त्यामुळे साधलेली आहे आपल्याकडे. आजचे आपले जे कार्यक्रम बघितले विद्यार्थी, मी एकदा वडाळ्याला येऊन गेलो होतो, पुरी कमिटीच्या अगोदर व्हिजिट झाली होती माझी, तेव्हा तो कॅम्पस पाहिला होता. सुंदर कॅम्पस आहे आणि छान वाटलं होतं त्यावेळेस त्या कॉलेजमध्ये, पर्टिक्युलरली कृषी महाविद्यालयात फिरत असताना. तर त्या ठिकाणी तुम्ही सगळे लोक आहात. मला वाटतं संस्था माणसामुळे चांगली होते आणि तिथं काम करणाऱ्या लोकांमुळे तिला वैभव प्राप्त होतं. कदाचित तो भाग त्या ठिकाणी असेल. आपणा सर्वांसोबत आज सचिन साहेब आहेत, अनिता ढोबळे मॅडम आहेत, शिंदे साहेब आहेत. त्यांचे मी माझ्यातर्फे म्हणजे आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित आहात. आणि त्याचबरोबर गणेश मोरे, राष्ट्रीय सेवा योजना, ज्यांचं कामच सेवा करणं आहे आणि समाजामध्ये एक अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी विद्यार्थ्यांमध्ये नवीन रोपटं लावायचं जे काम आहे, चारित्र्याचं आणि सद्गुणांचं, ते काम करतायत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि संचालन करणाऱ्या ज्या मॅडम आहेत, श्रद्धा मॅडम आहेत, सुहासिनी मॅडम आहेत, मृणाली आहेत. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी हे 2 कार्यक्रम छोटे छोट्या चित्रफिती सादर केल्या. एक पहिली सर्वपल्ली राधाकृष्णन, याच्याबद्दल सविस्तर सांगण्याची गरज नाही, कारण आज वेबसाईटवर किंवा व्हॉट्सअप किंवा याच्यावर इतकं काय ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. तो एक चांगला मला वाटतं भाग आहे विद्यार्थ्यांसाठी की त्यांना मोठमोठ्या महात्म्यांचे भाषणं, जसे सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे भाषणं आहेत, त्यांचे पुस्तकं आहेत, त्यांचे विचार आहेत, खूप काही आहेत. म्हणजे नुसतं वेबसाईटवर टाकलं तर 10 टॉप प्रॉवर्स ऑफ सर्वपल्ली राधाकृष्णन म्हटलं की तुम्हाला सगळं जीवनाचं सार त्यात मिळण्यासारख्या गोष्टी त्यांच्या आहेत. तर त्यावर आपण चित्रफित सादर केली आणि त्याचबरोबर शिक्षकांचं विद्यार्थ्याचं नातं कसं असावं ह्या छोट्याशा फिल्ममधून जे विद्यार्थ्यांनी दाखवलं ते खरंच त्यांचं अभिनंदन. आणि त्याने ती एक चांगल्या प्रकारचं मला वाटतं आपल्याला एक भेट त्यांनी आज दिलेली शिक्षक दिनाची. आणि शिक्षकांना दुसरं काही पाहिजे नसतं, 4 गोष्टी विद्यार्थ्याकडून मिळाल्या तरी तो आणखी पुढे 4 वर्ष चांगल्या प्रकारे काम करू शकतो. मित्रांनो, महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस मला असं वाटतं की शिक्षक हा म्हातारा कधी होत नाही, तो आयुष्यभर चिरतरुणच असतो, कारण त्याला ते सगळे तरुण मंडळी आजूबाजूला भेटत असते, त्यामुळे त्याचं मन कधी म्हातारा होत नाही किंवा त्याचं काय वयस्कर होत नाही. मनानं हमेशा फ्रेश असतो आणि त्याला प्रत्येक वेळेस माझ्या विद्यार्थ्यांना काहीतरी सांगावं अशी इच्छा असते. आणि त्यात आणखी जे लोक लकी आहेत ज्यांच्याकडे राष्ट्रीय सेवा योजनेचा पदभार मिळतो, कारण ती एक योजना अशी आहे की त्या योजनेमधून आपण विद्यार्थी कुठल्याही प्रकारे सन्मान साधू शकतो आणि समाजामध्ये कुठलंही काम करू शकतो. 2001 मध्ये मला वाटतं 2000 मध्ये का 2001 मध्ये माझ्याकडे असं राष्ट्रीय सेवा योजनेचा पदभार इथं आला परभणीला असताना. आणि त्यावेळेस फक्त 75 विद्यार्थ्यांचं एनरोलमेंट होतं. त्यावेळेस म्हणजे विद्यापीठामध्ये फक्त 75 विद्यार्थी असायचे. आणि मला एक दिवशी सांगितलं की तुम्ही जा आणि आपलं जे काम झालेलं आहे त्याचं प्रेझेंटेशन करून या मुंबईला. 75 विद्यार्थ्याच्या अगेन्स्टमध्ये मुंबई विद्यापीठाचे जवळपास 20-22 लाख विद्यार्थी असतात. पुणे विद्यापीठाचे 9 ते 10 लाख विद्यार्थी आहेत. कोल्हापूरचं विद्यापीठ असेल किंवा अमरावती, यांची मोठमोठ्या संख्या आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांच्या. म्हटलं आपण एवढंसं काम आहे ना, आपण तिथं प्रेझेंट कसं करणार. म्हणून मी जाऊन फक्त एक मीटिंग कशी असते बघण्यासाठी जाऊन परत आलो. आणि तिथून आल्यानंतर मग दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस माझं प्रेझेंटेशन होतं 75चं, तर त्यावेळेस मी सांगतो की राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम जरी खूप म्हणजे विद्यार्थी कमी असेल तर कशा प्रकारे आपण काम करू शकतो. आम्ही त्यावेळेस सुरुवातीला काय केलं की छोटा प्रोग्राम घेतला की महात्मा गांधीचे पुस्तकं विकत घ्यायचे आणि विद्यार्थ्यांना द्यायचे आणि त्यांना सांगायचे की तुम्ही हे समाजामध्ये जाऊन विका. आणि मला सांगायला अभिमान, एक विद्यार्थी असा होता त्या जगताप नावाचा की त्यांनी एक पुस्तक म्हणजे मिनिस्टरला पण त्यांनी पुस्तक विकलं. त्यावेळेस 6-7 रुपये किंमत होते फक्त ते सत्याचे प्रयोग या पुस्तकाची. आणि त्याचबरोबर एका भिकाऱ्याला रेल्वे स्टेशनवर त्यांनी जे पुस्तक दिलं तर त्यावेळेस त्यांनी म्हणलं हे वाचा. तो म्हटला भिकारी की मला हे पुस्तक वाचायचंय. तर यांनी त्या जगतापने त्याला पुस्तक देऊन टाकलं. त्यांनी म्हणे बाबा तू पैसे काय देऊ नको. पण त्या भिकाऱ्याने सुद्धा 7 रुपये दिले त्या पुस्तकाचे आणि त्याने ते पुस्तक वाचलं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत समाजात गांधीचं तत्वज्ञान किंवा गांधीचे विचार पोचवण्यासाठीचा जो भाग होता हा त्यावेळेस आम्ही 4 वर्ष त्या विद्यार्थ्यामार्फत केला. आणि त्याचाच परिपाक म्हणा की राष्ट्रपतींनी मग आमच्या 10 विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिले, मला पण सर्टिफिकेट दिले, काही अवॉर्ड दिले सगळे. म्हणजे कशा प्रकारे काम होऊ शकतं त्याला आम्हाला कुठला पैसा लागला नाही किंवा जास्त
फ्युएल द्यावं लागलं नाही. त्याचबरोबर मग आम्ही काय केलं की प्रायव्हेट कॉलेजेस आपले ट्रॅडिशनल विद्यापीठामध्ये जे राष्ट्रीय सेवेमध्ये काम करतात तर त्यांना स्वच्छता अभियान, पोलिओ डोस मध्ये सहभाग, अशा प्रकारचे नंतर आपलं रक्तदान शिबिर याच्यावर ते जास्त भर देतात. मग मला असं वाटलं की आपण कृषीचे विद्यार्थी आहेत तर कृषीच्या विद्यार्थ्यांना वेगळं काहीतरी करावं. आणि मग आम्ही त्यावेळेस फक्त कृषी दिन साजरा सुरू करायचं ठरवलं. मोसंबी दिन, ऊस दिन किंवा ज्वारी दिन, म्हणजे त्या निमित्त शेतकऱ्यांना सगळ्या जी माहिती आहे ती कल्टिव्हेशन प्रॅक्टिस सांगायचे. अशा प्रकारे सगळे कार्यक्रम, सॉइल टेस्टिंग असेल, अशा प्रकारचे कार्यक्रम राबवत गेलो आम्ही. आणि त्याचं प्रेझेंटेशन जेव्हा मुंबईला झालं तर त्यावेळेस त्यांनी आपल्याला खूप अप्रिशिएट केलं कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमांना, की हे खरं समाजात गरज आहे जे तुम्ही करताय म्हणून. म्हणजे मला थोडक्यात असं म्हणायचं की राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये खूप काही करता येतं. आम्ही एक निसर्गप्रेमी मित्रमंडळ काढलं होतं. मग त्या विद्यार्थ्यांना मग फॉरेस्टची सहल करणे, सेन्सिटायझेशन करणे, विद्यार्थ्यांना मोठ्या शहरातून बाहेर जाण्यासाठीच्या काही आयडिया शिक्षकांनी राबवायच्या असतात. आणि मला वाटतं त्या मुंबईला किंवा पुण्याला चला म्हटलं सगळे विद्यार्थी येतील, पण चला आपण फॉरेस्टमध्ये जाऊ म्हटलं की त्यातले काही विद्यार्थी तयार होतात. परंतु त्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणं पण महत्वाचं आहे. त्यामुळे निसर्गाची आवड निर्माण होऊ शकते. आणि अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्रीय सेवा योजनेमधून कार्यक्रम आपणही राबवत असले वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम. तो काही आज विषय नाहीये, परंतु एक योगायोगानं मी त्यामध्ये काम केल्यामुळे माझ्या फार हृदयाच्या जवळ आहे राष्ट्रीय सेवा योजना, म्हणून मी त्याविषयी बोलतो थोडस. आता दुसरा भाग की ह्या 2 वर्षामध्ये COVID-19 मुळे आपल्याला खूप बंधनं आलेली आहेत प्रत्यक्ष भेटण्यामध्ये, ऑफलाईन प्रोग्राम घेण्यामध्ये. परंतु मला वाटतं की ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन मध्ये प्रोग्राम मध्ये आज आपण जास्त एकत्रितपणे येतोय आणि मॅक्झिमम लोकांना कमी वेळामध्ये आपल्याला भेट होऊ शकते, वेळेची बचत होऊ शकते. आणि या सगळ्या गोष्टीमुळं ऑनलाईनमुळे एक गोष्ट चांगली झाली. या कोविडमुळे ऑनलाईन प्रत्येकाला, अगदी शेतकऱ्यांपासून अडाणी म्हणजे अशिक्षित लोक जरी असतील तर त्यांना पण हे कॉम्प्युटरचं ज्ञान किंवा आपल्या मोबाईलचं ज्ञान खूप प्राप्त झालं आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम वेगवेगळ्या स्तरावर चालू होतात. त्यातलाच हा प्रकार आजचा आहे की मी परभणीत आहे, तुम्ही सगळे लोक आपापल्या ठिकाणी घरी बसलेले आहेत, काही लोक कॉलेजमध्ये असतील, परंतु एकमेकांना आपलं कम्युनिकेशन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. त्यामुळे मला छान वाटतं की हे कोविड जरी भयानक असेल पॅन्डेमिक, तरी त्यामधून काही चांगल्या गोष्टी आपल्याकडं आलेल्या आहेत. माझ्या बाबतीत थोडंसं आपल्याला सांगायचं, मी म्हटलं अगोदर की शिक्षक दिनाच्या बाबतीत काय बोलावं माझ्यासमोर फार मोठा प्रश्न होता. कारण शिक्षक दिनाविषयीचे प्रॉव्हर्ब किंवा त्याविषयी चांगल्या गोष्टी तुम्हाला वेबसाईट इतक्या आहेत, प्रॉव्हर्ब आणि वाक्य इतके भरभरून आहेत, म्हणून म्हटलं आपण स्वतःचे एक्सपिरियन्स काय सांगावे, म्हणजे त्याला थोडीशी वेगळा खऱ्याचा जो टच म्हणतो आपण तो त्यात येईल. सर्वप्रथम जे माझे शिक्षक, तर माझे पहिले शिक्षक 2 वेळेस आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. आणि त्यांचं गांधींच्या विचारावर फार म्हणजे त्यांना फार गांधी विचार आवडायचे, म्हणा की ते तसे चालायचे. आणि मग कुठंतरी कळत न कळत त्यांच्या विचाराचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. माझी आई म्हटलं तर आई माझी खूप कष्ट करायची. वडील शिक्षक असल्यामुळे ते जास्त कष्ट अभ्यासात करायचे, परंतु शेतामध्ये काम करणे किंवा शेतातलं सगळं आई सांभाळायची. त्यामुळं देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क हे जे आम्ही आणीबाणीच्या काळामध्ये वेगवेगळ्या बसेसवर वाचायचो ते मी माझ्या घरात अनुभवायला मिळायचं की खरंच कठीण परिश्रमाला पर्याय नसतो. हे मी माझ्या आईकडून शिकलो. कारण ते घरचं सगळं काम करून शेतातलं सगळं आमच्या शेतातलं काम करायला, बायाच्या मागं जाणे किंवा त्यांना मदत करणे, ह्या सगळ्या गोष्टी हे लहानपणी जे आपण पाहतो ते मनावर बिंबवत जातं. आणि त्यामुळे आयुष्यभर मी ते मात्र पत्करलं की कधीच कुठल्या गोष्टीचा आळस कधी केलेलं नाही आणि करू नये. मला वाटतं जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर रामदेव बाबा म्हणतात कि महान वो होते हैं जो सदियों का काम सालों में करते हैं. म्हणजे जसं आपण बघतो की आपण छत्रपती शिवाजी महाराज एवढे मोठे का झाले, का वाटतात मोठे, कारण त्यांनी कित्येक शतकांचं काम फक्त काही वर्षामध्ये पूर्ण केलंय. मग त्यांना म्हणजे आणि तसे लोक महान होतात. त्यामुळे वेळेचा अपव्यय न होऊ देणे आणि कठीण परिश्रम करणे, मला वाटतं या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आपल्याला जर आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल तर. त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये पत्नी आली. तिनं पण खूप काही म्हणजे इथं जे परभणीला शिकले त्यांना माहिती आहे तिच्याविषयी, माझ्या पत्नीविषयी. ती विभाग प्रमुख होती पुढे न्यूट्रिशनची. माझ्या तब्येतीची काळजी तिने आयुष्यभर चांगल्या प्रकारे घेतलेली आहे.
आजही आता मला 65 वर्ष असताना सुद्धा मला कुठलंही काय म्हणतो आपण ब्लड प्रेशर किंवा शुगर किंवा काही हेल्थ प्रॉब्लेम किंवा जॉईंट दुखणे असलं काही होत नाही. त्याचं सगळं श्रेय तिला आहे, कारण ती पण त्या बाबतीत माझी गुरुच आहे. दुसरा माझा मुलगा, एकच मुलगा आहे मला, आणि तो आता US ला होता, आता कॅनडात आहे. पण त्याचे सांगायचं विशेष म्हणजे की तो मी NSS मध्ये असताना त्याला प्रत्येक या मुलांबरोबर घेऊन जायचो सोबत, आणि त्यामध्ये त्याला एक निसर्गाची आवड निर्माण झाली. आणि दुसरी गोष्ट की माझं रिमोट सेन्सिंगवर काम असल्यामुळे तो सारखा ऐकायचा रिमोट सेन्सिंगचं काय चाललंय काय. तर त्याचाच आधार घेऊन तो आज पुढे जातोय. आज ही बिकम ए स्पेस सायंटिस्ट, कारण लहानपणी त्याच्यावर जे विचार त्याच्या मनावर रिमोट सेन्सिंगचे किंवा त्यात पडत होते त्यामध्येच तो मोठा झाला. आणि आज एक त्याचं सॅटेलाइट ज्याच्यामध्ये तो मुख्य काम करतोय कॅमेराचं, तर त्याचं सॅटेलाइट 22 डिसेंबरला म्हणजे काय म्हणतो आपण अवकाशात जाणार आहे. त्याच्या 3 सॅटेलाइट्सवर त्याचं काम करतोय. आपल्याशी संबंधित आहे मिथेन इमिशनवर काम करतोय तो. सांगायचा उद्देश असा आहे की आपण शिक्षक सगळे आजूबाजूला असतात, फक्त म्हणजे टीचिंग करणारे शिक्षक असं नाही. आई वडील असतात, पत्नी असते, मुलगा असतो, भाऊ असतात, बहीण असते आणि शिक्षक असतात. ह्या सगळ्यांनी मिळून आपलं आयुष्य तयार होत असतं. फक्त एक आपण तेवढं सचेत दृष्टीनं त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे मला असं वाटतं. कॉलेज लाईफमध्ये माझ्या आयुष्यामध्ये आलेले सर होते की बिलापटे सर. हे प्रत्येकाची नावं का सांगतो का, प्रत्येकाची एखाद्या स्पेशालिटी होती. बिलापटे सर एक होते आमच्या कीटकशास्त्राला. ते एवढे म्हणजे टाइमला पंक्च्युअल असायचे की म्हणजे प्रत्येक जण सांगायचे की सर आल्यानंतर आपलं घड्याळ लावून घ्यावं. आपलं जे घड्याळ जर मागं पुढे असेल 5-10 मिनिट क्लासला त्यावेळेस, तर सर जर क्लासमध्ये शिरत असतील तर शार्प 9 वाजलेले आहेत, म्हणजे सेकंदाचा काटा सुद्धा त्या 12वर राहिला असेल. एवढं ते पंक्च्युअल त्याच्यामध्ये होते. त्यांच्यापासून आम्ही खूप काही शिकलो. नंतर आमचे वरडे सर होते सॉइल सायन्सला, गोंसीकर सर होते, मालेवा सर होते. ते तर मला म्हणजे प्रत्यक्ष MSc PhD ला गाईड करायचे. आणि त्याच्यापासून बरंचसं मला वाटतं आपण म्हणजे या शिक्षणापासून आपल्या कॉलेज लाईफ मधल्या शिक्षकापासून आपण चांगल्या प्रकारे आयुष्यामध्ये घटना घडू शकतात किंवा आपण आपल्या आयुष्याला चांगला आकार देऊ शकतो. आताच एका विद्यार्थ्याने ते कविता वाचली बघा, इतकी सुंदर कविता होती. खरंच आहे की विद्यार्थ्यावर किती जरी शिक्षकाने राग केला तर हा राग हा तात्पुरला चहाच्या कपातलं जे वादळ असतं तशा प्रकारे असतो. मनामध्ये प्रेमच असतं आणि प्रेमापोटी विद्यार्थ्याला एखादे शिक्षक बोलत असतात. पण ते सुद्धा इतक्या सहजतेने विद्यार्थी आपल्या महाविद्यालयात आहेत. मला वाटतं हे विद्यार्थ्याचं मला वाटतं आणि शिक्षकांचे जे आपापचा संबंध आहे ते फार सौंदर्याचे आहेत असं त्यावरून दिसतं. विद्यार्थ्यांबाबतीत मला सांगायचंय की मित्रांनो, काही 1-2 प्रसंग सांगेन. विनोदी प्रसंग असतील कदाचित तुम्हाला वाटेल, पण एक घडलेल्या गोष्टी काही आहेत की आम्ही कृषी महाविद्यालयामध्ये असताना आमच्याकडे विठ्ठल वाघ सरांचे एक आपल्याला माहिती आहे कविता, त्यांची फार तिफन चालेत नावात कविता आहे बघा त्यांनी लिहिलेली. आणि आणखी बऱ्याच बिलोरी वगैरे असे छान कविता संग्रह त्यांचे आहेत. आणि फार मोठे साहित्यिक आहेत महाराष्ट्रामध्ये, ते मराठीमधले विठ्ठल वाघ म्हणून विदर्भातले आहेत. आमच्याकडे होते ते. आणि एका असंच मला वाटतं स्नेह संमेलनाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला मी त्यांना बोललो होतो. तर त्या दरम्यान असं सांगत असताना बोलत बोलत त्यांनी म्हटलं किंवा कर्तव्य फार श्रेष्ठ असतं किंवा कर्म तुम्ही करताना किंवा तुमचे जे ऍक्शन आहे त्या फार महत्वाच्या असतात नुसत्या बोलण्यापेक्षा किंवा नुसत्या सुंदरतेपेक्षा. आपण बघतो की बरेच विद्यार्थी आरशापुढं फार वेळ घालतात किंवा मुली सुद्धा फार वेळ घालतात, परंतु तन सुंदर असून जमत नाही, मन सुंदर असायला पाहिजे आणि त्याला कर्तव्याची जोड पाहिजे. हे 2-3 गोष्टी फार महत्वाच्या असतात. आणि मला वाटतं तशा संदर्भात एक प्रसंग घडला होता की विठ्ठल वाघ त्यांच्या कॉलेज लाईफ मध्ये कुणी जर पाहिलं असेल तुम्ही किंवा तुम्ही जर त्यांना पाहिलं व्हिडिओवर तर ते फार दिसायला फार सुंदर व्यक्तिमत्व त्यांचं होतं. आणि त्यांचे डोळे फार मोठे होते, अगदी बोलके डोळे म्हणतो आपण, म्हणतो ना हरणाचे पाळसाचे डोळे कसे असतात, काळेभोर मोठे मोठे डोळे, अगदी तसे त्यांचे डोळे होते. आणि मग त्यांच्या कॉलेजमधले त्यांचे मित्र मैत्रिणी त्याला सारखे म्हणायचे, विठ्ठल तुझे डोळे फार सुंदर आहेत, तुझे डोळे फार सुंदर आहेत. आणि मग त्याला हे कॉलेज लाईफ मध्ये फार मोठे पण वाटायचं, वा मी फार सुंदर दिसतो, माझे डोळे फार सुंदर आहेत. परंतु त्याच वेळेस ते सुरू असताना हे जरी मुलं मुली त्याला खूप अप्रिशिएट करत असतील, परंतु त्यावेळेस त्यांच्या महाविद्यालयीन लाईफमध्ये ज्या काही ऍक्ट्रेसेस होत्या किंवा फिल्मी दुनियेमध्ये जे लोक होते त्याच्यामध्ये बरेच जण होते. त्यापैकी त्यांना फार आवडायची ती शर्मिला टागोर नावाची एक ऍक्ट्रेस होती त्या काळात. तर ती त्यांना फार आवडायची. आणि मग त्यांना असं वाटायचं की कदाचित माझी तिची भेट झाली तर माझ्या डोळ्याविषयी ती पाहिल आणि मला फार अप्रिशिएट करेल, तर मला फार चांगलं म्हणेल. आणि
काही दिवस गेले, हे त्याच धुंदीमध्ये फिरत असताना त्यांनी सांगितले, एके दिवशी मी बातमी वाचली की शर्मिला टागोरने नवाब पतौडीशी लग्न केलं. आणि ती हेडलाईन म्हणे माझ्या डोक्यातनं काही गेली नाही पेपरमधली. कारण त्याचं कारण वाईट जास्त त्यांना का वाटलं, कारण ती शर्मिला टागोर लग्न ज्या व्यक्तीशी केलं पतौडी, त्यांना एक डोळाच नव्हता. त्यांना फक्त एकच डोळा होता आणि दुसऱ्या डोळ्यांना त्यांना दुसरा डुप्लिकेट डोळा लावलेला होता. आजही त्याला सगळी सरसूत आहे. आणि मग त्यांना तसं वाटलं की बाबा हे नुसते डोळे चांगले दिसल्यामुळे काही होत नाही, त्या माणसाचं कर्तव्य फार मोठं होतं. त्यांचं जे क्रिकेटमध्ये त्यांनी गाजवलेलं जे होतं ते त्यांचं कर्तव्य फार मोठं आहे, म्हणून सुंदरतेपेक्षा कर्तव्याला जास्त महत्व असतं असं त्यांनी त्यावेळेस आम्हाला प्रूव्ह करून दाखवलं. आणि ते मला वाटतं आज आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा ते सत्य गोष्ट आहे की लक्ष तुम्ही द्या त्या गोष्टीकडं, पण लक्ष द्यायचं कुठं हे फार महत्वाचं आहे. कर्तव्य जास्त महत्वाचं आहे, किंवा तुम्ही जे काम करताय तुमचं आउटपुट आहे दॅट इज मोर इम्पॉर्टंट, ते तुम्हाला मोठं करू शकतंय. त्यामुळे थोडासा वेळ इकडे जास्त द्यावा असं मला वाटतं विद्यार्थ्यांनी. त्यानंतर ही एक बाब झाली. दुसरी गोष्ट असते की विद्यार्थ्यांमध्ये जोश खूप असतो. म्हणजे मला असं वाटतं की मी असं म्हणतो प्रत्येक वेळेस विद्यार्थी जीवन हे स्टॉर्म अँड कन्फ्युजन याच्यामध्ये गुंतलेलं असतं. तर त्यांना खूप वाटतं की मला हे करायचंय ते करायचंय, आयुष्यामध्ये खूप चांगले चांगले ध्येय निवडलेले असतात आणि त्यामुळं वाटचाल मात्र त्या दिशेनं होत नाही. नुसतं वाटणं म्हणजे दिवाभिताचं स्वप्न बघणं हे चुकीचं आहे. स्वप्न असंच बघायला पाहिजे ज्याचं आपण कर्तव्यपूर्ती करायचे, आणि जे स्वप्न बघितलं त्यासाठी त्या दिशेनं वाटचाल व्हायला पाहिजे. त्याचं पहिलं पाऊल उचललं गेलं पाहिजे. एकदा तुम्ही पहिलं पाऊल उचललं की मग मात्र ती वाटचाल आपोआप सुरू होते. म्हणजे त्यात चालायला लागतो आपण, त्याला ध्येय आज नाही उद्या ध्येय नक्की मिळतं. अप्स अँड डाऊन्स प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. सूर्योदयानंतर सूर्यास्त होतच असतो, सूर्यास्तानंतर सूर्य दुसऱ्या दिवशी उगवणारच असतो. त्यामुळे ते काही थांबणार नाही. तसंच आपलं यश अपयशाचा खेळ असतो. हा यश आणि अपयश ह्या दोन्हीला घेतल्याशिवाय आपलं जीवन पण चांगलं होत नाही. कारण खरा आनंद त्याच आहे. नुसतं यश मिळत राहिलं तर तो माणूस मग थोडासा गर्विष्ठ व्हायला लागतो. परंतु तो गर्व हरण करण्यासाठी आपल्या पुराणामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत तशा की गर्व हरण करण्यासाठी सुद्धा देवाला, ईश्वराला किंवा निसर्गाला काही ते गोष्टी कराव्या लागतात. आणि म्हणून कदाचित आपलं गर्व जास्त आपल्यात येऊ नये म्हणून हा निसर्ग आपल्यामध्ये कुठंतरी असे धक्के देत असतो, ज्यामुळे आपल्याला थोडंसं खालीवर आपलं आयुष्य चालत असतं किंवा ते प्लेन लाईफ मध्ये चालत नाही. प्लेन लाईफ किंवा प्लेन लाईन मध्ये आयुष्य कधी नसू नये. आपण ते म्हणतो की आपण बघतो हॉस्पिटलमध्ये सुद्धा प्लेन लाईन मध्ये आपले जर लाईन आली हार्टबीट्स तर ते फार धोकेदायक आहे. तशा प्रकारचं लाईफ मध्ये जे चढ उतार असतात, जे काही यश अपयश असतं, जे काही खाचखळगे असतात, त्याला आनंद वाटून आपण पुढे चाललं पाहिजे. वि स खांडेकरने एका ठिकाणी म्हटलेलं आहे बघा की भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही, तर तशा त्या भग्न स्वप्नांच्या तुटलेल्या काचावर परत पाऊल वाट करणे आणि त्या रक्ताळलेल्या पायाने पुन्हा दुसरं स्वप्न पाहणं आणि मग त्या दुसऱ्या स्वप्नाकडे धाव घेणं हे खरं जीवन आहे. मला वाटतं म्हणून मला असं म्हणायचं की विद्यार्थी मित्रांना आणि माझ्या तरुण वर्गांना की छोट्यासं अपयश आलं तर तुम्ही खचून जाऊ नका. त्यापासून पुढे उभारी घ्या आणि आणखी दुसऱ्या स्वप्नाकडे पहा आणि त्या स्वप्नाची वाटचाल करण्यासाठी, त्याचं स्वप्न साकार करण्यासाठी पुन्हा आणखी त्यावर तुम्ही काम करत राहा आणि त्या दिशेनं तुम्ही जात राहा. मला वाटतं हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. कारण बरेच काय असतात ना, अदरवाईज बोलतात खूप पण काम करत नाहीत. आणि मग त्यासाठी मला वाटतं एक वाक्य फार गाजलेलं वाक्य आहे की जे फक्त बोलतात म्हणजे बातों की ध्वनी से कर्म की गूंज बडी होते हे म्हणतात हमेशा. नुसते बोलणाऱ्यापेक्षा काम करणारे लोक आहेत की जे कर्तव्य करतात किंवा काम करतात त्यांना जास्त यश प्राप्त होतं. हे आपण अगदी ठासून मनामध्ये आपण आपल्या घेतलेलं हवं. दुसरं एक सांगतो की एक जाता जास्त वेळ घेत नाही आपला, एक तत्वज्ञानाच्या गोष्टी पण खूप असतात. सॉक्रेटिस होऊन गेले, प्लुटो होऊन गेले, महात्मा गांधी होऊन गेले, आपले फार मोठमोठे ऋषीमुनी होऊन गेले, मोठमोठे ग्रंथ आहेत आपल्याकडे, भगवद्गीतेसारखा, रामायणासारखा, महाभारत सारखा, कुराण असेल, बायबल असेल किंवा आणखी कुठले असेल. याच्यामध्ये सगळ्या याच्यामधून खूप आपण जीवन कसं जगावं या बाबतीत सगळ्यांनी सांगितलेलं आहे, चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. कारण माहिती काय, सध्याचं जे जग आहे आपलं हे इतकं फास्ट आहे आणि आपल्या भोवती ऐहिक सुखांचा इतका गदारोळ आहे आजूबाजूला की काय घ्यावं काय नाही असं झालेलं आहे. आमच्या काळामध्ये सायकल मिळेल तर आम्ही खुश असायचो, पण आज कुठलाही विद्यार्थी सायकल म्हणजे थांबत नाही की सायकलपेक्षा सुद्धा त्यांना वाटतं की नाही आपल्याकडं गाडी पाहिजे. गाडीमध्ये पुन्हा आणखी वेगवेगळे प्रकार आहेत, आणखी कुठलं अपाची पाहिजे का बुलेट पाहिजे का काय पाहिजे तसं झालेलं आहे. त्यामुळे ऐहिक सुख खूप आजूबाजूला आहेत, पण याच्यामधून खरं सुख मिळत नाही हे पण तेवढंच खरं आहे.
आणि एखाद्या गोष्टीच्या सारखं मागं लागणे, ऐहिक सुखाच्या मागं लागल्यामुळे आपलं बऱ्याच वेळेस शांती, मनशांती मात्र आपली निघून जाते किंवा आपलं मन शांत राहत नाही. म्हणून प्रत्येक वेळेस ऋषीमुनींनी किंवा ह्या तत्वज्ञान ज्यांनी आयुष्यभर काम केलेलं आहे आणि त्यामधून त्यांचा जो सार आलेला आहे तो फार महत्वाचा आहे. आपल्याला माहिती महात्मा गांधी फार साधे होते राहायला. त्यांचं कारणही असं होतं की त्यांच्यावर जो पगडा होता तो तर खूप मोठा होता. मग रायचंद जे त्यांचे गुरु होते याला ते लहान मॅट्रिक पण शिकत असताना, तर त्यावेळेस रायचंद गुरूंचा त्यांच्यावर फार, जैन गुरु होते ते, त्यांचा फार मोठा परिणाम त्यांच्या मनावर झाला होता. आणि नंतर त्यांच्या आयुष्यामध्ये प्रमुख जो इफेक्ट आहे त्यांचे खरे गुरु ते प्लुटो होते. त्या प्लुटोचे काही गोष्टी त्यांनी फार एक 3-4 गोष्टी फार चांगल्या सांगितलेल्या होत्या प्लुटोनी आणि त्यांच्या शिष्यासाठी. त्या मी आपल्याला सांगेल आणि मग माझं एक लांबलेलं थोडंसं जे माझं मनोगत आहे ते बंद करून बोलायचं. तर प्लुटो मध्ये त्यांनी पहिलं, हे विद्यार्थी मित्रासाठी खास आहे की प्लुटोनी पहिला जो भाग सांगितला तो काय सांगितले की प्रेम हे एकतर्फी असतं, लव्ह इज वन साइडेड. हे सगळ्या विद्यार्थी मित्र किंवा हे माझ्या तरुण वर्गाने लक्षात ठेवावं. दोन्ही बाजूनं प्रेम कधीच नसतं. प्रेम हे हमेशा एकतर्फी असते किंवा इट इज वन साइड लव्ह असं म्हणतो आपण त्याला. म्हणजे प्रेम कुठल्या शकते, प्रेम बहिणीचं असेल, प्रेम भावाचं असेल, वडिलांचं असेल, आईचं असेल, गुरुचं असेल, प्रेयसीचं असेल. प्रेमामध्ये म्हणजे हे जगच पूर्ण प्रेमाने वापलेलं आहे. 2.5 अक्षर आहे त्याच्यामध्ये, पण ते 2.5 अक्षर ज्याला समजले त्याला आयुष्य समजलं असं मला हरकत नाही. आणि मग एवढा उदात्त जे प्रेम आहे हे प्रेम एकतर्फी कसं असू शकतं. एक साधं उदाहरण त्याचं आहे की आमच्या सरांचे एक मित्र होते, ते राहत होते चेंबूरला मुंबईमध्ये. आणि मग त्यांचा ते एकटेच होते, त्यांची मिसेस नव्हती त्यांच्यासोबत, म्हणजे पूर्वीच गेलेल्या होत्या त्या. आणि त्यांना एक मुलगी होती. त्या मुलीचं लहानाचं मोठेपण त्यांनी केलं होतं, लग्न लावून दिलं त्या मुलीचं. आणि ती मग चेंबूर पासून कुठं दूर एखाद्या तासाच्या अंतरावर ती दुसऱ्या म्हणजे बाहेकाळा किंवा राहत होती. आणि ती शिकत असताना किंवा हे सर त्यांना त्या मुलीला शिकवत असताना, म्हणजे वडीलच मुलीला शिकवत असताना तिची एक मैत्रीण होती, तिच्या सोबत सारखी सोबत असायची. म्हणजे ह्या दोघी मैत्रिणी म्हणजे ऍज गुड ऍज त्या सरांच्या 2 मुली अशा प्रकारच होते ते. आणि त्या सरांचं आजही VT स्टेशनवर सेवाग्रामचं एक मोठं गांधीचं पुस्तक भांडार आहे त्यांचं. तुम्ही जर गेलात VT स्टेशनला तर तिथे एक सेवाग्रामचं फार सुंदर गांधी तत्वज्ञानाशी संबंधित सगळे गांधी विचारित पुस्तक तिथं आहेत. त्यांच्या बाबतीत सांगते मी हे. तर ते अचानक त्यांचा एक ऍक्सिडेंट झाला म्हणजे घरामध्येच, आणि ते पाय मुरगळून पडले. आणि मग त्यांना चालता उठता येत नव्हतं. आणि चालता उठता येत नसल्यामुळे त्यांना बेड रिडन झाले ते. आणि मग त्यांना जेवण कोणी द्यायचं आणून, चहा पाणी कोणी करायचं, हा मोठा त्यांना प्रॉब्लेम होता त्याच्यासोबत. मग त्यांनी पहिला फोन स्वतःच्या मुलीला केला, की तिला सांगितलं की मुलीला की असं असं झालंय आणि माझं सकाळीच ऍक्सिडेंट झाल्यामुळे पाय मुरगळ आहे आणि मला काय चालता वगैरे येत नाही, तर तू संध्याकाळी येऊन मला फक्त तेवढं भाजी पोळी करून जा. मग तेवढं माझं एक म्हणजे दुसरं कोणाला मी काय सांगणार नाही, कारण कोणाला सांगायसारखं नाही, पण ओळखीच नाही कोणी जास्तीत. आणि शेजाऱ्याने सांगण्यापेक्षा तुला सांगितलं जास्त योग्य वाटतं म्हणून मग तिला बोलले ते. तिने हे चालू असताना तिनं मग लगेच तिच्या मैत्रिणीला सांगितलं की म्हणजे बाबांचं ऍक्सिडेंट झाला आणि त्यांचा पाय मुरगळला आहे आणि ते आता बेड रिडनच आहेत. आणि मला त्यांनी सांगितलं की जेवणाचा डब्बा घेऊन यायला. जाईन म्हणे मी, पण माझं खूप माझ्या मुलाला शाळेतनं घेऊन यायचंय, पुन्हा मिस्त्री येतील, मग त्यांचा पण प्रॉब्लेम आहे की मला काय उशीर होतोय काय माहित नाही, पण मी बघेन म्हणे काय करायचं ते. अजून काही बाबांचं काय मी त्यांना प्रॉमिस केलं नाही की मी डबा घेऊन येतेस म्हणून. हे तिच्या मैत्रिणीने ऐकलं. मग ऐकल्यानंतर ती मैत्रीण गप्प बसली. परंतु पहिला दिवस गेला त्या ह्यांनी सरांनी सांगितलं मुलीला की अरे तू आलीच नाही म्हणे आज कसं काय. तर म्हण नाही मी फार बिझी होते म्हणे आणि मग तुम्हाला तिकडून हॉटेलमधून हा नंबर पाठवला होता तुमच्याकडे, तो नंबरवरून तुम्ही त्यांना जेवण मागवायला पाहिजे होतं, ते दिलं असं त्यांनी जेवण. हे गप्प बसले, काही बोलले नाही. मग दुसऱ्या दिवशी परत त्यांनी सकाळी फोन करून विचारलं की हे असं असं आहे आणि तू येते का डब्बा घेऊन. तर ते म्हणे की मला काही जमणार नाही 2 दिवस यायला, कारण माझ्या मुलाला थोडासा ताप आलेला आहे आणि मग मला काही जमणार नाही, तुम्ही काहीतरी वेगळी अरेंजमेंट करा. 4-5 दिवसानंतर ती टिफिन घेऊन गेली नंतर त्यांच्याकडे. ज्यावेळेस घेऊन गेली तर त्यावेळेस ह्यांचं तर सुरळीत चालू होतं. 4-5 दिवस दररोज व्यवस्थितपणे त्यांचं काम चालू होतं. त्यांना टिफिन येत होता रोज, सकाळ दुपार संध्याकाळ टिफिन यायचा, ते टिफिन घ्यायचे. परंतु त्यांनी त्याच्या मुलीला हे सांगितलं होतं की मला टिफिन कोण देतंय.
आणि मग ज्यावेळेस ती मुलगी तिथे गेली त्यावेळेस ती म्हटली की तुम्हाला टिफिन कोण दिलं? तर ते म्हणे तुझी मैत्रीण होती ना उषा, ती मला डबा आणून देत होती रोज. मग तसं बोलल्याबरोबर तिचे डोळे उघडले खाडकन. तिला वाटलं की आपण कसं काय, आपण तिची मुलगी आहे तरी आपण गेलो नाही, आणि ही आपली मैत्रीण, त्यांची कुणीच नाही रक्ताचं नातं नसताना ती मात्र तिला रोज डबा आणून देत होती. तर त्यावेळेस तात्पर्य त्याने सांगितलं की मी माझ्या मुलीवर खूप प्रेम करत होतो. तो माझा प्रश्न आहे माझ्या मुलीवर प्रेम करायचा, पण मुलीचं माझ्यावर प्रेम असावं की नाही हा तिचा प्रश्न आहे. मुलीचं प्रेम नाही अशातला भाग नाहीये, परंतु प्रत्येक ठिकाणी प्रेमापेक्षा सुद्धा कर्तव्य हे जास्त श्रेष्ठ असतं. तुम्ही कर्तव्य नुसतं प्रेमाने माणूस जगू शकत नाही, प्रेमाबरोबर कर्तव्य सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. म्हणून त्यांनी असं सांगितलं की परंतु ती तिची मैत्रीण, तिच्यावर माझ्या मुलीवर माझं प्रेम नसताना सुद्धा ती मात्र माझ्यावर प्रेम करत होती आणि मला डबा आणून देतोय. म्हणून मित्रांनो, त्यांनी जे वाक्य सांगितलं होतं ते अगदी तंतोतंत खरं आहे की प्रेम हे हमेशा वन साइडेड असतं, आणि तसं असेल तर तुम्ही सुखी राहू शकता. आपली अपेक्षा अशी कुणाकडून करूच नाही की मी याच्यावर प्रेम केलं तर त्यांनी आपल्यावर करावं, असं काही नाही. तुम्ही तुमचं प्रेम करत राहा, आपोआप जे तुम्हाला प्रेम करणार ते तुमचे प्रेम करतील आणि तुमचं आयुष्य सुद्धा तशा प्रकारे चांगलं सुखावं होऊ शकतं. हा एक भाग, हा तर पहिला भाग प्लुटोनं सांगितलेला भाग होता की प्रेम हे एकतर्फी असते किंवा वन साइडेड असतं. दुसरा भाग त्यांनी सांगितलं होता की ज्या 3 गोष्टी आहेत त्या महत्वाच्या 3, ह्या 4 पैकी ही एक गोष्ट सांगितली. दुसऱ्या जे 3 महत्वाच्या गोष्टी आहेत त्या 3 गोष्टीमध्ये 2 गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये विसरा प्रत्येक वेळेस, आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची. आणि विसरायच्या कुठल्या गोष्टी आहेत तर त्यांनी सांगितलं की कोणत्या गोष्टी विसरायला पाहिजेत. मी माझ्या आयुष्यामध्ये खूप लोकांवर उपकार केलेले असतात. आता मी इतके वर्ष 37 वर्ष नोकरी केली, कोणाला मदत केली असेल, कोणाला विद्यार्थ्यांना गाईड केलं असेल, किंवा अजून काही मदत वेगवेगळ्या प्रकारच्या समाजामध्ये मदती केल्या असतील, तर ती जी मी मदत केलेली आहे ही मदत केलेली आपण सहजपणे, अगदी निर्व्याजपणे, निसंकोचपणे मदत केलेली आहे. त्याच्याबद्दल आपण कुठलाही असं बाळगू नये की मी काही केलं त्यांच्यासाठी. तुम्हाला योग चान्स होता, तुम्ही ती मदत केली आणि ती दिली मदत, तेवढंच केलं. म्हणजे जी काय तुम्ही मदत केली असेल, म्हणजे थोडक्यात ज्यांच्यावर कुणावर तुम्ही उपकार केले असतील ते उपकार मात्र तुम्ही विसरून जा, ते लक्षात ठेवू नका. कारण काय होतं की ते जर लक्षात ठेवलं, उपकार केलेले लक्षात ठेवले, तर मग लक्षात येतं की मी याच्यावर इतकं उपकार केले, त्याने इतकं मदत केली होती आणि त्यांनी मला वेळेवर काहीच मदत केली नाही. आता तो करेल का नाही तो भाग वेगळा आहे, कारण तुम्ही तुमचं काम केलं, तो तुमच्यावर उपकार करेल का नाही सांगता येत नाही, कारण त्याची मदत केली तुम्ही त्याची परतफेड करेल का सांगता येत नाही. पण तुमच्या मनात जर असेल की मी याला मदत केली आणि त्यांनी परतफेड करायला पाहिजे, आणि त्यांनी जर नाही केली तर मग आपलं मन दुःखी होतं आणि उगीच आपलं मन त्या व्यक्तीविषयी कलुषित होतं. म्हणून मग अशा ठिकाणी आपण हे लक्षात ठेवायचं, जर जीवन सुखानं जगायचं असेल तर जे काय तुमच्यावर उपकार केले असतील, तुम्ही कोणावर केले असतील, ते उपकार विसरा. कारण ह्याच्यात एक गोष्ट अशी होती ऍक्च्युअली की प्लुटोनी खूप आयुष्यभर तत्वज्ञान जगाला सांगितलं, आणि ज्यावेळेस ते प्लुटो बेडरिडन होते आणि त्यांना समजले का 3 दिवसानंतर मी हे जग सोडून जाणार आहे, तेव्हा त्यांनी सगळ्या त्यांच्या जे शिष्य होते शिष्यांना बोलवलं आणि सांगितलं की आता मी काय तुम्हाला सांगणार आहे, आज 3ऱ्या दिवशी म्हणजे त्या देहावसन करायच्या अगोदर हे तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा. आजपर्यंत जेवढं काय मी तुम्हाला सांगितलं ते सगळं विसरा, परंतु आज मात्र तुम्हाला मी 3 गोष्टी महत्वाच्या सांगणार आहे. आणि ज्यावेळी ते सगळे शिष्य जमा झाले त्याच्याकडे आले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जीवनाचं सार मी आज तुम्हाला सांगणार आहे, तत्वज्ञानाचं जे काय सार आहे ते. आणि त्याच्यामध्ये पहिला भाग हाच होता की ज्याच्यावर तुम्ही उपकार केले तुम्ही ते विसरून जा. जर ते विसरलं नाही तर तुम्हाला त्याचा त्रास होईल, जर त्यांनी तुमच्यावर जर मदत नाही केली तर. दुसरा भाग असा होता की ज्यांनी तुमच्यावर अपकार केलेले ते पण विसरा. काही लोक तुम्हाला आयुष्यामध्ये त्रास होतो, त्या काही लोकांकडून जाणीवपूर्वक होत असेल किंवा अजाणतेपणे होत असेल, पण तो त्रास होतो. आणि मग तो त्रास मात्र तुम्ही डोक्यात ठेवू नका. ज्यांनी जरी तुमचे अपकार केले असतील, तुम्हाला वाईट काही केलं असेल, तुमचा काही त्रास दिला असेल, ते सुद्धा तुम्ही विसरून जा. अदरवाईज काय होतं की तीच गोष्ट जर बरात ठेवून राहिलो आपण सारखं की मला ह्याने असं केलंय, मी याची दाखवीन काहीतरी, मला फक्त चान्स यायला पाहिजे, हे तुम्ही डोक्यात घेत राहता आणि तो माणूस काही सापडत नाही. तो तुमच्यावर अपकार करून निघून गेला असतो, तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा कधी येत नाही. पण तुमच्या डोक्यामध्ये ती गोष्ट सारखी की नाही यांनी मला त्रास दिला, ह्याचं मी दाखवेन, तुमच्याच्याने काही होत पण नाही त्या माणसाचं. मग अशा वेळी काय होतं की अननेसरी निगेटिव्हिझम डोक्यामध्ये जास्त होतं आपल्या, आणि आपले विचार मग भरकटतात. त्यामुळं ज्यांच्यावर तुम्ही उपकार केले ते विसरा, ज्यांनी तुमच्यावर अपकार केले तेही विसरा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या सृष्टीमधला प्रत्येक माणूस, जिवंत माणूस, आज नाही उद्या हे जग सोडून जाणार आहे. म्हणजे मृत्यू अटळ आहे, हे पण लक्षात ठेवा. कारण ज्यांना समज आहे की हे जे आयुष्य हे क्षणभंगूर आयुष्य आहे
आणि ह्या आयुष्यामध्ये ज्या काय करायच्या चांगल्या गोष्टी करायच्या, आज नाही उद्या मला हे सगळं इथली संपत्ती, माझे मित्र, काय कुटुंब सगळं सोडून जायचं आहे आणि मृत्यू अटळ आहे. ज्यावेळेस आपल्या मनामध्ये हे बिंबलेलं असेल की माझा मृत्यू अटळ आहे, त्यावेळेस आपल्या हातून वाईट कृती घडत नाहीत, आपण खोटेपणानं वागत नाही, ह्या गोष्टी आपोआप येतात. त्यामुळे मित्रांनो, ह्या चार जी गोष्टी आहेत त्या माझ्या गोष्टी नाहीत, त्या प्लुटोनी सांगितलेल्या गोष्टी आहेत की एक तर प्रेम तुम्ही करत राहा, दुसऱ्यांचं प्रेम तुमच्यावर मिळेल की नाही याचं एक्सपेक्ट करू नका. ज्यांनी तुमच्यावर अपकार केलेत ते विसरा, ज्यांच्यावर तुम्ही उपकार केलेत ते पण विसरा. आणि आपण हे आज नाही उद्या जग सोडून जाणार आहे हे मात्र लक्षात ठेवा. आणि मला वाटतं ह्या जर गोष्टी आपण 3-4 गोष्टी लक्षात ठेवल्या तर बरंचसं आपलं आयुष्य सुखावह होऊ शकतं. ऐहिक सुख, पैसा प्रत्येकाला आयुष्यामध्ये जगण्यासाठी लागतो, परंतु त्याला एक लिमिट असते. त्या लिमिटच्या पुढे फार हव्यास घेण्यात काही अर्थ नाही. आणि मला वाटतं मी आज बरंचसं बोललो. यामध्ये ज्या काही तुम्हाला चांगल्या गोष्टी वाटल्या असतील त्या तुम्ही घ्या, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला वाटेल की नाही ही काय आपल्यासाठी योग्य गोष्ट नाही ते सोडून द्या. शिक्षक म्हणून आमचं काम आहे की तुम्हाला काहीतरी चांगल्या 4 गोष्टी सांगाव्या, त्या मी सांगायचा प्रयत्न केला. खूप काही बोलण्यासारखं आहे, पण वेळेचे बंधनं असतात, तुम्हाला आहेत, मलाही आहेत. त्यामुळे मी इथं थांबतो आणि पुन्हा एकदा गणेश मोरे, तुमची पूर्ण ते संस्था आणि सगळे विद्यार्थी, सगळे शिक्षक, ते संचालक मंडळ यांचे आभार मानतो की त्यांनी मला इथं येण्याची आणि आपल्याशी हितगुज करण्याची संधी प्राप्त करून दिली. पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्ते. खूप खूप धन्यवाद सर. नक्कीच तुमच्या मार्गदर्शनातून आम्हाला प्रेरणा मिळेल. यानंतर आपल्या महाविद्यालयाचे काही माजी विद्यार्थी आहेत ज्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांसाठी संदेश पाठवलेले आहेत, ते आपण एका चित्रफितीद्वारे पाहूयात. दिशा. मी बेडकुटे शुभांगी. आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. शिक्षक दिनाच्या we have gathered to celebrate Teachers' Day. At first, I wish all the teachers happy Teachers' Day. This day is celebrated to pay respect to all teachers. All the teachers in Lokmagal College are source of knowledge and wisdom. They are always ready to solve our problems. Our teachers inspire us to bring about the best in ourselves. I am sure they will make our future bright. I want to thank you to all my respected teachers for all your efforts and dedication. Thank you. सर, मी अनिकेत राहुल काकडे, लोकमंगल कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी. आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. डॉक्टर
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस सर्वप्रथम त्यांच्या स्मृती आणि विचारांना अभिवादन करतो. त्याचबरोबर आज सर्व शिक्षक दिनानिमित्त सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिकांना आज शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज शिक्षक दिनादिवशी एकच आवडतं. शिक्षक दिनादिवशी फक्त शिक्षकांचं प्रेम व्यक्त करणं हे एक उद्दिष्ट न ठेवता शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचा आपल्या भावी आयुष्यात उपयोग करून आपलं आयुष्य यशस्वी करण्यासाठी जितका प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न आपल्याकडे करायचा. एवढंच या दिवशी बोलतो. धन्यवाद. धन्यवाद दिशा. यानंतर आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी अस्मिता खरात हिने आपल्या गीतातून शिक्षकांबद्दल ऋणानुबंध व्यक्त केलेला आहे. तर तो आपण एका चित्रफितीद्वारे पाहूयात. दिशा.
धन्यवाद दिशा. यानंतर आपल्या महाविद्यालयामध्ये फील्ड वर्क असेल, प्रॅक्टिकल वर्क असेल, ट्रिप असेल, तसेच ट्रॅडिशनल डे असेल. यावेळेस शिक्षकांसोबत काही आठवणी जपून ठेवल्या गेलेल्या आहेत. तर त्या आठवणींना एक उजाळा म्हणून आपण एक चित्रफित पाहूया. हाथ थाम के आपने है सब सिखाया, माफ की गलतियां संभाली जब भी लड़खड़ाया. शुक्रिया 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 शुक्रिया. All the teachers we have met in this life, a very happy Teachers' Day from all of us, and thank you for making us enabled. Shukriya. धन्यवाद दिशा. यानंतर श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठानचे सचिव अनिता ढोबळे मॅम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. अनिता ढोबळे मॅम. सर मॅम आहेत का? मॅडम सर आता लेफ्ट झाले. टेक्निकल इश्यू जरा थोडा काहीतरी मेसेज आलाय. ठीक आहे सर, कंटिन्यू करा. धन्यवाद. यानंतर मी निर्मला ठोके मॅम यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. निर्मला ठोके मॅम. First of all, good morning to all of you. सगळ्यांनी खूप जी अरेंजमेंट केली आहे प्रोग्रामची सगळ्या स्टुडंटनी मिळून, ती खूप छान आणि खूप छान कलेक्शन केलेलं आहे फोटोग्राफी वगैरेचं, पोएम्स वगैरे पण. आणि टीचर्स डे तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांना पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी विश केल्याबद्दल धन्यवाद. थँक्स टू ऑल ऑफ यू. धन्यवाद मॅम. यानंतर मी संदीप काळे सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. संदीप काळे सर. सर नसतील तर पुढील घ्या. चालेल सर. यानंतर मी नम्रता गोरे मॅम यांना विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सॉरी, नम्रता गोरे मॅम. हॅलो, आवाज येतोय? हो मॅम येतोय. हा, थँक्यू टू ऑल स्टुडंट.
आणि खरं तर हा प्रोग्राम जो अरेंज केलेला आहे याच्यावरूनच शिक्षक आणि विद्यार्थी यांचं रिलेशन खरंच म्हणजे या प्रोग्रामवरून किंवा याच्या अगोदर जे तुम्ही प्रोग्राम अरेंज केले त्यावरूनच समजतंय की तुम्हाला जे मोटिवेट करणारे शिक्षक आहेत आणि तुम्ही त्यांचे म्हणजे जे त्यांच्याकडून ज्ञान घेऊन जे तुम्ही हे सगळं करताय तेच म्हणजे हे बघूनच असं वाटतंय की नाही खरंच म्हणजे या सगळ्या गोष्टी बघून असं वाटतं की नाही खरंच कुठंतरी म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांचं रिलेशन खरंच म्हणजे छान आहे आणि इथून पुढे असंच म्हणजे तुम्ही रिस्पॉन्स देत चला आणि आम्ही तुमच्यासाठी जेवढं आम्हाला आमच्या याच्याने करता येईल तेवढं आम्ही नक्कीच तुमच्यासाठी करू. धन्यवाद. थँक्यू टू आवर स्टुडंट. धन्यवाद मॅडम. यानंतर मी श्रुतिका पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. श्रुतिका पाटील मॅम. नेक्स्ट घ्या, चला वेळ लावू नका. यानंतर मी दीपाली गायकवाड मॅम यांना विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नेक्स्ट रुपाली. यानंतर मी राष्ट्रीय सेवा योजना एकक लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर गणेश पवार सर यांना विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद रुपाली. सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले माझे आवडते सर डॉक्टर विलास पाटील सर यांनाही मी शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सरांनी असंच आनंदी राहावं आणि आम्हा मार्गदर्शन करत राहावं हीच मी शिक्षक दिनाच्या निमित्तानं सरांना शुभेच्छा देतो. खर तर 2003 ला ऍडमिशन घेतल्यानंतर परभणीला ज्यावेळेस राष्ट्रीय सेवामध्ये मी NSS व्हॉलंटियर म्हणून जॉईन झालो त्यावेळेस राष्ट्रीय योजनेची जबाबदारी सरांकडे होती. सरांबरोबरच मला सांगावंच वाटतं की हेमंत पाटील सुद्धा हॉर्टिकल्चरचे त्यावेळेस सरांसोबत होते. विविध उपक्रम ज्या पद्धतीने मी घेतोय म्हणजे आज जे मी काय करतोय सर तर मला खरंच सांगण्याचा अभिमान वाटतोय की तुम्ही जे मार्गदर्शन किंवा तुमचं जे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आम्हा विद्यार्थ्यांसाठी होतं तर त्याच पद्धतीच्या रूपाने मी पुढे तो नेण्याचा प्रयत्न करतोय सर. तुम्ही ज्या काही विधायक ऍक्टिव्हिटी घेतल्या माझ्यासमोर तो 7 दिवसाचा कॅम्प आजही आठवतो. गंगाखेड तालुक्यातील केरवाडी येथे आपण घेतलेला कॅम्प ते 7 दिवस म्हणजे अजून सुद्धा माझ्या मनावरती असे एकदम कोरल्याप्रमाणे आहेत. मी आज सुद्धा ते अशा माझ्या मनस्मृतीवरती लख रूपात बघू शकतो सर. जांभूळ गटावरचं व्याख्यान असेल किंवा सूर्यकांत कुलकर्णी सरांबरोबरचं जे काही आपलं पूर्ण त्या 7 दिवसातल्या ऍक्टिव्हिटी असतील त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी म्हणून जो काय आपण खड्डा ते म्हणजे ह्याच्यासाठी शेणखताचा खड्डा असेल किंवा माती आणि पाणी परीक्षण करता जे आपण सॅम्पल गोळा केलेले असतील किंवा जे गावात त्यावेळेस धवन सरांचं जे आपण मार्गदर्शन ठेवलं होतं की जे आज आपले धवन सर आज आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत ते सर्व आज माझ्या स्मृतीपटलावरती असं एकदम खूप छान स्वरूपात कोरून ठेवलेलं आहे. खरं तर त्या सगळ्यांचं सर तुमचंच योगदान आहे त्याबद्दल मला सांगावंच वाटतं. म्हणजे खरं तर म्हणजे सर तुमचा जो वारसा आहे तो चालवण्याचा प्रयत्न आहे छोटासा. त्याच कार्यक्रमामध्ये जे सरांनी आम्हाला म्हणजे सर नुकतेच मला वाटतं जर्मन भेटीवरून आलेले होते. त्यात सरांनी त्यांच्या जर्मन भेटीचा आम्हाला म्हणजे आपल्या ह्याच्या माध्यमातून चित्रफितीच्या माध्यमातून आम्हाला त्यांच्या अनुभवाचा सुद्धा सरांनी अनुभव करून दिलेला होता. त्यानंतर कॅम्प त्या 7 दिवसामध्ये वेगवेगळ्या कल्चरल ऍक्टिव्हिटी असतील गाणी असतील किंवा भाषण स्पर्धा असेल या सगळ्यांचं मला अजून सुद्धा आठवण होते. आणि त्याच कॅम्पमध्ये तुमच्या रूपाने मला एक बेस्ट व्हॉलंटियर म्हणून सुद्धा एक आपण ऍप्रिसिएशन दिलेलं होतं. थँक्यू सर. त्यानंतर ज्यावेळेस मी परत योगायोगानं परत PhD ला येण्याचा योग आल्यानंतर आपण माझे को गाईड म्हणून काम केलेलं आहे त्याबद्दल सर खूप मी हे आभार आहे आपला. सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आय एम फील प्राऊड सर कारण अशा रूपानं म्हणजे सरांच्या रूपाने चांगले गुरु आयुष्यभर मिळाले
तर त्यासाठीही मी खूप खूप धन्यवाद देतो. ज्याप्रमाणे सरांना सांगितले वेगवेगळे मित्र, वेगवेगळे शिक्षक आपल्याला कशा पद्धतीनं गाईड करत असतात, तशाच पद्धतीनं आपल्या विद्यापीठात सुद्धा गाईड म्हणून गोखले सर असतील माझे, किंवा त्याचबरोबर लातूरला असताना D.A. चव्हाण सर असतील, पवार सर असतील, जे की सर म्हणजे वारलेले आहेत. त्यानंतर खूप शिक्षकांचं म्हणजे परभणीत मी घडलो असं म्हणायला काय हरकत नाहीये. परभणीच्या रूपानं किंवा ह्या सगळ्या रूपानं एक कृषीच्या फॅमिलीमध्ये एंट्री करण्याची संधी मिळालेली आहे. त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद देतो. जास्त वेळ घेणार नाही सरांना, पण सरांचं खूप बिजी शेड्यूल आहे. सरांनी म्हणजे सरांना मी जस्ट एक कॉल केला आणि सरांनी पहिल्या क्षणात हो म्हटलेत, कारण मला माहिती आहे की सरांच्या खूप जिव्हाळ्याचा विषय राष्ट्रीय योजना आहे. आणि तो सरांनी जे सांगितलं की 7 रुपयाचे जे गांधींचे माझे सत्याचे प्रयोग आहेत, त्यावेळेस मी सुद्धा ती 7 रुपयाची प्रत घेतलेली. आजही ती प्रत माझ्याकडे आहे. मला सांगण्यास खूप अभिमान वाटतो सर. सरांनी खूप त्यावेळेस प्लांटेशन करून घेतलेलं विद्यापीठातील जे ग्राउंड आहेत, NCCच्या माध्यमातून सुद्धा परत प्लांटेशन झालेलं आहे. या सगळ्यांचं साक्षीदार होण्याचं भाग्य लाभले आहेत ते फक्त तुम्हामुळे सर. आणि त्या ऍक्टिव्हिटीमुळे मला आमच्या कॉलेजमध्ये सांगण्याचा आनंद वाटतो की डॉक्टर सतीश कुमार करंडे सर म्हणजे प्राचार्य, त्यांच्या रूपातून मला सरांनी माझ्यावर जो राष्ट्रीय योजनेचा भार टाकलेला आहे, आज 3 वर्ष झाले मी त्याचं काम करतो आहे. आणि त्याचं सरांनी मला जो दिलेली आहे संधी, त्याचंही मी खूप खूप आभार मानतो. विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम छान पद्धतीने ऑर्गनाईज केलेला आहे, त्याबद्दलही तुमचं मी कौतुक करतो. अशाच पद्धतीनं तुम्ही फुलत राहावं हीच आमची सदिच्छा आहे. जेवढं काही आम्हाला करता येईल तुमच्यासाठी ते करू इच्छितो. सरांनी जे सांगितलं की प्रामाणिकपणा आणि खंत कर्तव्यातून यश प्राप्ती करायला पाहिलं. प्लुटो, सॉक्रेटिस, अरिस्टॉटल हे जे फिलॉसॉफीचे जे म्हणजे प्लुटो, सॉक्रेटिस, अरिस्टॉटल त्यांचे ते गुरु शिष्य परंपरा जशी चालत आलेली आहे, त्याच पद्धतीनं मी सरांना ग्वाही देऊ इच्छितो की माझे सुद्धा विद्यार्थी त्याच पद्धतीनं ही परंपरा सुरू ठेवतील. एवढं बोलून मी परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी चैताली डोंगरे मॅम यांना विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. चैताली डोंगरे मॅम. अध्यक्ष घ्या समोर पत्र. यानंतर कार्यक्रमाची शेवटची सांगता कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर सचिन फुगे सर यांना मी विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वांना शुभ सकाळ. रुपाली, आवाज येतोय का? येतोय सर, बोला. आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर विलास पाटील सर, निवृत्त अधिष्ठाता वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या सचिवा आदरणीय अनिताजी ढोबळे मॅडम, तसेच याचे शिंदे सर, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर गणेश पवार सर, सर्व विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी. आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त आपण NSSच्या माध्यमामधून आपली अखंडित असणारी शृंखलेतील अजून एक मणी, आपण असं म्हणूयात की अजून एक मोती या कार्यक्रमाच्या माध्यमामधून वाढवत आहोत. खरंच सर्व राष्ट्रीय सेवा योजना एककामध्ये कार्यरत असणारे सर्व छात्र हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रत्येक वेळी कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि खूपच त्याच्याबद्दल करावं तेवढं कौतुक खरंच कमी आहे. आदरणीय व्ही.डी. पाटील सर यांच्या म्हणजे अत्यंत बिझी शेड्यूल मधून सुद्धा सरांनी आज आपल्यासाठी इतका असा वेळ काढला आणि अत्यंत मोलाचं मार्गदर्शन. खरंच एक शिक्षक म्हणून समाजामध्ये वावरत असताना आपल्यावरती कोणती जबाबदारी आहे किंवा समाजामध्ये एक विद्यार्थी दशेमध्ये असताना आपण एक व्यक्ती म्हणून जगण्यासाठी कोणत्या मूल्यांचं अवलोकन करणं खरंच गरजेचं आहे, जेणेकरून आपलं
जीवन अत्यंत सुखकर आणि समृद्ध होऊन जाईल. त्याचबरोबर सरांच्या मार्गदर्शनामधून प्लूटो या महान तत्ववेत्याच्या सिद्धांतांचा उल्लेख झालेला आहे खरंच. आणि त्याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याही कार्यांचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. याच्यामुळेच खरं तर त्यांना राष्ट्रपिता का म्हणलं जातं हे आपणा सर्वांना माहीतच आहे. परंतु जर त्या विचारांचं आचरण केलं तर आपलं जीवन किती समृद्ध होऊन जाईल आणि हे राष्ट्र निर्मितीमध्ये आपलं योगदान कशा पद्धतीने होईल याचाही उल्लेख झालेला आहे. आदरणीय सरांनी पुरी कमिटीच्या माध्यमामधून 2016 साली आपल्या महाविद्यालयामध्ये व्हिजिटसाठी आले होते आणि सरांनी त्यावेळेस खरंच आम्हाला आपली बायोकेमिस्ट्रीची लॅब पाहिल्यानंतर काही सजेशन दिलेल्या होत्या. त्या आम्ही आतापर्यंत अत्यंत मोलाच्या मानतो, कारण की आमच्या माती व पाणी परीक्षांची काय प्रयोगशाळा आहे याच्यामध्ये खूप साऱ्या डेव्हलपमेंट सरांनी आम्हाला सुचवल्या होत्या आणि त्यामुळेच का होईना परंतु आज आमची माती पाणी परीक्षणाची प्रयोगशाळेच्या माध्यमामधून त्याचबरोबर मोबाईल सॉइल टेस्टिंग व्हॅन आहे याच्यामधून आम्ही आसपासच्या परिसरामधील शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त काम करत आहोत. सरांनी आपल्या याच्यामध्ये भाषणामध्ये उल्लेख करताना कोणतंही महान कार्य करण्यासाठी सदियों म्हणजे सरांनी म्हणलं की बाबा सदियों का कार्य जो बरसों में करते है वही महान बनते है. तर हे वाक्य अतिशय म्हणजे एकदम 100% खरं आहे. कारण की आपल्याला जर महानता प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला कठोर परिश्रम करणं गरजेचं आहे. आपलं जे काही आपल्याला काही ती गोष्ट यश साध्य करण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी खूप सारे परिश्रम घेणं गरजेचं आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं म्हणजे फक्त एक बायपास न ठेवता अत्यंत मोठ्या राजमार्गाने जाऊन आपल्याला ते यश कठोर परिश्रमातून मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थी दशेमध्ये खरंच ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही मोठ्या यशाला कुठलाही बायपास किंवा कुठलाही शॉर्टकट नसतो. त्याच्यासाठी आपल्याला अत्यंत जास्त कठोर परिश्रम करायचा आहे हे मात्र याच्यामधून लक्षात घेतलं पाहिजे. गुरु शिष्य परंपरेच्या थोर कथामध्ये सरांनी एक कथेचं सुद्धा वर्णन केलं की गुरुचं आणि शिष्याचं नातं किती सुदृढ असतं किंवा ते किती महत्वाचं आहे. तसंच आपलं सुद्धा या महाविद्यालयामध्ये आपण जोपासत आहोत. याच्यामधून म्हणजे असंख्य असे विद्यार्थी चांगल्या समाजातील चांगल्या घटकांमध्ये कार्यरत आहेत. मग ते प्रशासकीय सेवेत असू देत किंवा अगदी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे विद्यार्थी असू देत. त्याचबरोबर आपले चांगले विद्यार्थी एंटरप्रेन्युअर्स आहेत, खूप सारे मेंटॉर्स आहेत. तर हेच एक उत्तम उदाहरण आपल्या महाविद्यालयामधून घडत आहे. पुनश्च म्हणजे सरांना खरं तर राहुरीचा प्रोग्राम आहे हे मी थोडस लक्षात ठेवून मी जास्त काही फारसं वेळ घेणार नाही. पुनश्च एकदा आदरणीय गुरुवर्य डॉक्टर व्ही डी पाटील सर यांचं लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा यांच्या वतीनं मी आभार मानतो. त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी NSSच्या माध्यमामधून कार्य करणारे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, त्याच्याबरोबर शिक्षक तर कर्मचारी, त्याचबरोबर डॉक्टर गणेश पवार सर कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांच्याही मनपूर्वक आभार मानतो आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. थँक्यू. धन्यवाद. छान बोलला. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी मृणाल जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आपले आभार प्रदर्शन सादर करावे. धन्यवाद रुपाली. शुभ सकाळ सर्वांना. निबंध लिहून पुरस्कार झालाय, आता फक्त पूर्णविराम द्यायचं बाकी आहे. पण पूर्णविरामाचे महत्व अनन्यसाधारण आहे. पूर्णविराम नाही दिला तर कार्यक्रम पूर्ण होणार नाही व कार्यक्रमाला पूर्णविराम आभार प्रदर्शन. ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना दिला पण आधार. व्यक्तिमत्वांचे शक्तीचा व्यक्त करायला आले येथे मनापासून. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे, संचालक, शांतता, अधिष्ठाता निमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इतर मान्य डॉक्टर विलास पाटील सर यांनी आपला अमूल्य वेळ दिले व आपल्या विनंतीस मान देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्थान भूषवले व प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार मानते. तसेच श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या सचिव माननीय श्रीमंती अनिता ढोबळे मॅडम
यांचेही आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य माननीय डॉक्टर सचिन फुगे सर व कार्यक्रम अधिकारी माननीय डॉक्टर गणेश पवार सर यांनीही अमूल्य असे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. तसेच कार्यक्रमास उपस्थित राहिलेले प्राध्यापक वर्ग त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांच्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली असे विद्यार्थी व NSS व्हॉलेंटियर यांचेही मी आभार व्यक्त करते. या कार्यक्रमात सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानते व अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद.